सस्नेह नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं आणि या विद्यापीठामध्ये असलेल्या संत ज्ञानदेव अध्यासन, संत नामदेव अध्यासन, संत तुकाराम अध्यासन यांच्या बरोबरच विद्यापीठातली मराठी विभाग, हिंदी विभाग, तत्वज्ञान विभाग, संस्कृत विभाग आणि ललित कला केंद्र यांच्या संयुक्त सहयोगानं आम्ही 3 दिवसांची राष्ट्रीय परिषद घेत आहोत. 27 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च असे त्याचे 3 दिवस आहेत. या चर्चासत्रामध्ये किंवा या राष्ट्रीय परिषदेमध्ये त्याचं उद्घाटन जे होणार आहे ते अतिशय तत्वज्ञ अशा आचार्य गोविंददेव गिरीजी यांच्या बीजभाषणानं. याचा जो समारोप आहे तो मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि संत साहित्याला एक नवीन दृष्टी देणारे डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्या समारोपानं. 37 याच्यामध्ये शोधनिबंध वाचले जाणार आहेत. याच्यामध्ये नवीन आणि जुन्या पिढीतील अभ्यासक जोडले गेले आहेत. याचा मुख्यतः हेतू असा आहे की आधुनिक युगामध्ये आपण जगत असताना सुद्धा आणि वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जात असताना संत साहित्य हे अतिशय उपयुक्त आहे नवीन पिढीला. आणि म्हणूनच संत विषयक जरी हे चर्चासत्र असलं तरी याच्यामध्ये श्रद्धेय भाव आहे संतांबद्दल, मात्र त्याच्या पलीकडे जाऊन, भजनपूजनाच्या पलीकडे जाऊन संत साहित्यामध्ये असणारं मानसशास्त्राचा विचार असेल, त्याच्यामध्ये असणारा पर्यावरणाचा विचार असेल, त्याच्यामध्ये स्त्री जाणीवांचा असणारा विचार असेल, किंवा या सगळ्या संत साहित्यातून आपल्याला संशोधनाच्या काही नवीन दिशा अधोरेखित करता येतात का, याचा प्रयत्न या चर्चासत्रामध्ये सहभागी होणारे विद्वान अभ्यासक मांडणार आहेत. तुम्हाला नक्कीच सगळ्यांना यायला आवडेल, कारण शेवटी संत साहित्याचा मुख्य उद्देश जो आहे तो लोकसंस्था रक्षणीय सर्वथा. काळ कुठलाही असला तरी लोकसंस्थेचं रक्षण करणं हे संत साहित्याचं मुख्य प्रयोजन आहे. आणि ते प्रयोजन आम्ही आमच्या परीनं आपल्यापुढे सादर करण्याचा, आपल्याला ते दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणूनच याला पूरक असे 2 विशेष सांस्कृतिक म्हणता येणार नाही पण प्रबोधनात्मक कार्यक्रम आम्ही घेतोय. एक म्हणजे भारूड आहे आणि दुसरा जो आहे तो कीर्तन आहे. कीर्तनही हे वेगळ्या अंगाने इथे मांडलं जाणार आहे, त्याचा विषय वेगळा आहे. आशा आहे की तुम्ही सगळेजण निश्चितच या राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असताल. तुम्ही या, आम्ही तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो.